नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये आता काही जे शेतकरी आहेत त्यांना एक नवीन एरर पाहायला मिळत आहे. एरर काय आहे? डुप्लिकेट मोबाईल नंबर असलेला अर्ज सापडला. अर्जाच्या पुढील प्रक्रियेसाठी कृपया नवीन मोबाईल क्रमांकासह काय नोंदणी आहे करा. आणि याचं सोल्युशन काय आहे यासंबंधीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरही मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेबद्दलची वेळोवेळी अपडेट देत असतो. त्यामुळं टेलिग्राम चॅनल ही जॉइन करायला विसरू नका. त्याला सौर कृषी पंप योजनेच्या वेबसाईटवर स्टेटस चेक केला असता आता काही शेतकऱ्यांना असं ऑप्शन दाखवत आहे, डुप्लिकेट मोबाईल नंबर्स असलेला अर्ज सापडला. अर्जाच्या पुढील प्रक्रियेसाठी कृपया नवीन मोबाईल क्रमांकासह नोंदणी करा. खूप साऱ्या शेतकऱ्यांना असा प्रॉब्लेम दाखवत आहे. आता डुप्लिकेट मोबाईल नंबर म्हणजे काय? तर तुम्ही मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये एका अर्जाला एक मोबाईल नंबर दिलेला नाही. एकापेक्षा जास्त अर्जासाठी जर मोबाईल नंबर वापरलेला असेल, तर तुम्हाला हा एरर पाहायला मिळेल. परंतु तुम्ही एखादा फ्रेश मोबाईल नंबर एकाच अर्जासाठी वापरलेला असेल, तर त्या शेतकऱ्यांना असा एरर पाहायला मिळणार नाही. आता याचं सोल्युशन काय आहे? तुम्हाला मोबाईल नंबर बदला या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला लाभार्थी क्रमांक दाखवणार आहे, लाभार्थ्याचं नाव दाखवणार आहे. भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजे तुमचा मोबाईल नंबर दाखवणार आहे. आता तुम्हाला जो नवीन मोबाईल नंबर टाकायचा आहे, तो इथं टाइप करायचा. त्या मोबाईल नंबरवर एक ओ-टी-पी जाईल आणि ओ-टी-पी व्हेरिफाय केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर चेंज होईल. परंतु अद्यापही काही लोकांना मोबाईल नंबर चेंज करूनही हा एरर पाहायला मिळत आहे. तर मोबाईल नंबर चेंज केल्यानंतर परत तुम्हाला हाच एरर दाखवत असेल, तर हा वेबसाईटचा प्रॉब्लेम असू शकतो. 1 ते 2 दिवसांमध्ये हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. त्यानंतर तुम्ही तुमचा नवीन मोबाईल नंबर अपडेट करून घेऊ शकता. तर असं हे महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.